कांग्रेस के गए हुए सांसद, उनको हम संसद में जाके मिल नहीं सकते? क्या हम इतने गुनहगार हैं? दिल्लीच्या जंतर मंतरवर काल जे संसद चलो आंदोलन होतं त्यामध्ये अनेक युवक किंवा अनेक सामान्य जनता दिल्ली येथे गेली होती आणि त्यातच नागपुरातील एक युवक भारत बानाईत हा देखील गेला होता आणि तिथे त्याच्यावर लाठीचार्ज झाला, त्याला मारहाण करण्यात आली. त्याच्या आईबाबांशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल? सर्वात प्रथम तुमचं नाव सांगा आणि भारत जो आहे हा केव्हा गेला होता दिल्लीला या CJPच्या आंदोलनामध्ये? हा पहिले नागपूरला आंदोलन झालं आहे, त्या आंदोलनामध्ये हा गेला होता. तिथे भाषण वगैरे झालं आहे त्याचं. आणि नंतर मग ते दिल्लीला झालं. तो दिल्लीला जेव्हा सुरू झालं तेव्हाच तो तिथे गेला. तिथे गेल्याच्या बाद तो 8-15 दिवस तिथे राहिला आणि 2 वेळा तो वापस परत आला आणि पुन्हा आता 18 तारखेला गेला. 2 दिवस राहिला आणि 18 तारखेला गेला. आता मग 18 तारखेला गेला तेव्हापासून मग आता आमचं बोलणं चालू होतं. पण आता हे कालचं वातावरण घडलं तर ते वातावरण आम्हाला ते जेव्हा मोबाईल आम्ही काढला तर तेव्हा त्या मोबाईलवर तो व्हिडिओ दिसला आम्हाला, तेव्हा मी शॉक पडल्यासारखं झाला. तर मग मी म्हटलं यांना का बा तिथं लाठीचार्ज झाला आहे, आदित्यवर बी भारतवर बी लाठीचार्ज झालेला आहे. तर मग आम्ही थोडेसे हक्केबक्के झालो समजा आम्ही त्याच्यात. आणि मग आम्ही काही बोललो नाही, त्याच्यासोबत काही बोललो नाही आणि आम्ही आपली चुपचाप घरी राहिलो. मला हे सांगा की ज्याप्रमाणे आता हे आंदोलन सुरू आहे, ज्या मागण्यांना घेऊन सुरू आहे, भारत देखील काही अभ्यास म्हणजे हे होता का, विद्यार्थी होता का, काय करत होता तो? तो विद्यार्थीच आहे. तो BA झालेला आहे, BA फायनल झाला आहे त्याचं. तो म्हणजे या शिक्षणवाल्या मुलाच्या मदतीसाठी गेला आहे तो. त्याने हे आम्हाला हे समजलं का आम्ही विद्यार्थी असून सनी आम्ही एकामेकाची मदत नाही करू, नाही जाऊ तर आमच्या मदतीला कोण येईल, या उद्देशाने तो तिथे गेला. ज्यानंतर आता आपण बघतो आहे की हा लाठीचार्ज झाला, त्यानंतर तुमचं काय बोलणं झालं त्याच्याशी? काय सांगितलं त्याने तुम्हाला? त्या लाठीचार्ज झाला तेव्हा त्याला मी फोन केला. तेव्हा त्यानं मला सांगितलं का पप्पाजी मला लागलेलं आहे, तर मी आता थोडंसं गोळ्या वगैरे खाल्ल्या आहे, मी आता थोडासा आराम करतो. तर मी त्याला म्हटलं आराम करू नको, तू म्हटलं दवाखान्यामध्ये जा आणि डॉक्टरकडून म्हटलं इंजेक्शन वगैरे गोळ्या वगैरे घे आणि मला तुला तो बरं वाटेल. तेव्हा तेवढं बोलला आणि मग तो त्यानं ठेवून दिला. माझ्या बोलणं जास्त होत नाही म्हणे, ठेवून दिला. तुम्ही त्याला विचारलं की का मारण्यात आलं तुला, म्हणजे असं काही केलं होतं का त्यांनी, किंवा काही विरोधामध्ये काही तोडफोड केली तिथे, किंवा असं काही केलं होतं जेणेकरून पोलिसांनी? त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून राहिला आहे त्यानं तिथं काहीच तोडफोड केलेलं नाही आहे. पण हा गव्हर्नमेंटचा काम आहे का हे विद्यार्थी लोक हेच तिकडे संसदकडे जाण्यासाठी निघत होते, म्हणून हा त्यांनी तिथे लाठीचार्ज केलेला. का हे समोर गेलेले नाही पाहिजे लोक, म्हणून तिथं लाठीचार्ज झाला. भारतची आई आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. आई म्हणून त्यांना आता काय वाटतं आहे नेमकं? कारण मला सांगा, हे जे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांच्या मागण्याकरता सुरू आहे, भारत तिथे गेला होता, काय सांगितलं होतं त्यांनी जाताना तुम्हाला? जाताना हेच आता तुम्हाला माहिती आहे, तेच सांगितलं की जंतर मंतरमध्ये चाललो बा. मला सांगा, ज्याप्रमाणे सोनम वांगचुक असेल त्यांना उचलून नेलं होतं, म्हणजे डिटेन केलं होतं पोलिसांनी, तर त्यावेळेस ती परिस्थिती बघता तुम्ही भारतला अडवण्याचा किंवा न जाण्याचा काही सल्ला दिला होता? जी परिस्थिती तिथली होती एक आई म्हणून. सांगितलं नाही जायचं म्हणून, पण तो म्हणे हेल्प करणं काही चुकीचं आहे का? ज्यावेळेस तुम्हाला कळलं की भारतवर लाठीचार्ज झाला आहे त्यावेळेस तुम्ही बोलल्या, काय बोलणं झालं? मी संध्याकाळी बोलली तर तो म्हणे मम्मी माझ्या डोक्याला लागलाय आणि 5-6 का लाठी पूर्ण शरीरभरच मारलाय. पहिल्यांदा मारलं, 2-4च लाठी मारल्या. मारो सर म्हणे काही गुन्हा नसता आणि काही फोडतोड करता नाही. नितीनजी गडकरी असं काहीतरी नाव घेतलं त्यांनी, बस. आणि असं म्हणजे
एवढे दिवस झाले, 1 महिना झाला की यांना मुलांना समजवण्याचा प्रयत्नच केला नाही आणि सरळ लाठीचार्ज केला मुलांवर. ते फक्त शांततेनं, इथे पण नागपुरात पण शांततेनं केलं आणि दिल्लीत पण शांततेनं केलं. त्यांच्यापाशी लाठी नव्हती, पुस्तक होतं. एकाजवळ असं म्हणजे अस्त्र शस्त्र काहीच नव्हतं. फक्त ह्या पोलिसांनी न चुकता मुलांचं त्यांच्यावर लाठीचार्ज चालवला हे जे सध्या आंदोलन सुरू आहे आणि पुन्हा करंट मारलाय. करंट लावला होता खरी, ते पिवळे राहते त्यांना. हे चुकीचं आहे करंट लावणं. आणि मुलांना करंट लागला असता तर हे काही बरोबर आहे का, योग्य आहे का हे करंट लावणं? आसू गॅस फेकणं, डोळ्यांची अंगार होत होती, चेहऱ्याची अंगार होत होती आणि कोणी बेशुद्ध पडले आणि असे गोला फेकवानी. आता जे आंदोलन सुरू आहे ज्या मागण्यांना घेऊन, त्याला तुम्ही कसं बघता किंवा त्यावर तुम्ही काय सांगू इच्छिता? आम्ही हेच सांगू शकतो की जी जनताची, मुलांची, पूर्ण सार्वजनिक मुलं आहे, हे काही सर्व श्रीमंतच नाही आहे. त्यांच्या मुलांची जे हे आहे मागणी, ते यांना पुरी करावं लागेल. आणि हा लाठीचार्ज झाला आहे, हा मुलांचा भरपाई देऊ शकेल काय? दिली पाहिजे त्यांनी, सरकारने भरपाई. जे कोणाचे फुटूट झालं, कोणाचं काही झालं तर ह्या मुलांना कोणाला काही न बोलता, काही न मारता, पोलिसांना नाही, लेडीज पोलिसांना नाही, काही नाही, बिनगुन्ह्याने महिलांचे कपडे फाडले, मग मुलांना लाथाने फेकलं आणि मुलांना घिसीटीत नेलं. एक आई म्हणून आता तुम्ही काय सांगू इच्छिता? सरकारला म्हणा, प्रशासनाला म्हणा, काय सांगू इच्छिता? आणि तुम्हाला कोणी भेटायला येऊन गेलं, लोकप्रतिनिधी वगैरे? कारण तुमच्या मुलाला मारहाण झालेली आहे, लाठीचार्ज झालेला आहे, तो गंभीर जखमी आहे. गंभीर नाही, पण गंभीर म्हणजे मुकामार गंभीरापेक्षा गंभीर राहते. आता डोक्याला किती लागलं गंभीर, आणि शरीराला किती लागलं. आपण एखाद्या मुलाला काडी मारली तर वर येते, तर त्यांनी असं क्रेन टाईप बिल्डिंग पाडते, धड 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 धड, तशा टाईप मारलं मुलांना, तर कोणाचे डोके फुटले, कोणाचे हात तुटले असतील, कोणाचे हाताला चिरे पडले, ब्लड लागलं, जनतेला ब्लड लागलं, मुलांना ब्लड लागलं. मुलांची सेवा करता, शिक्षणवाल्यांची सेवा करता की तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज चालवता? आणि महिलांची सेवा करतेत का महिलांचे कपडे फाडतेत? मानवापासून बचाव करतो म्हणते आम्ही, तर हा बचाव आहे का? कपडे फाडणं, लाथानी मुलांना मारणं, लाठीचार्ज चालवणं आहे का? हा योग्य आहे का? आता काय मागणी असणार आहे? आता हे मागणी आहे मुलांची की इस्तीफावर टपले येते. मुलांनी ही पहिले मागणी केली होती. जर त्यांनी शांततेनं मागणी, आणि मुलं शांततेनेच मागणी मागत होते, तर या लोकांनी लाठीचार्ज चालवला. जनतेनं काही केलं नाही, फक्त पोलिसांनी केलं मुलांवर. तर आपण बघतोय भारत बानाईत याचे आई बाबा होते, त्यांच्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहे आणि त्यांनी निषेध जो आहे या सर्व संपूर्ण घटनेचा जो आहे तो व्यक्त केलेला आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.